हॅलो हाय गुड मॉर्निंग. कशा आहात? मस्त ना मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरा मॉम. तर आम्ही निघालेलो आहोत मामाच्या घरी जायला. आता 2 दिवस सुट्टी आहे, म्हटलं चला मामाकडे जाऊयात. सॅटर्डे संडे आम्ही मामाकडे निघालो. पण बसमध्ये प्रचंड प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होती, कारण हाफ डे होता आणि या मुलांना त्यांचे शिक्षक पोहोचवायला आलेले होते बसमध्ये. तर पहिल्या स्टॉपचे विद्यार्थी होते, अजून तर बरेच स्टॉप घ्यायचे बाकी होते. पण बसमध्ये गर्दी एवढी होती की मुलांना पाय ठेवायला जागा नव्हती, कोणी मागेही सरकत नव्हतं आणि समोरच एवढी गर्दी झाली होती की मुलांचे हाल पाहवत नव्हते. पहिल्या स्टॉपवरच्या मुलांना घेतलं आणि पुन्हा गाडी सुरू झाली. मग काय दुसरा स्टॉप आला. दुसऱ्या स्टॉपवरही तेवढेच विद्यार्थी. आता या विद्यार्थ्यांना घ्यायचं कसं हा प्रश्न तर मला पण पडला, कारण की बसमध्ये अजिबातच जागा नव्हती. पण या मुलांना इथेच खाली राहावं लागलं आणि पुन्हा बस चालू झाल्यानंतर पुन्हा जो दुसरा स्टॉप आला तिथे बरीचशी मुलं खाली उतरल्यानंतर काही मुलं आपापल्या गावी पोहोचल्यानंतर जागा बसमध्ये बरीच झाली आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. गंमत पाहता पाहता आमचं गाव मामाचं केव्हा आलं कळलंच नाही. घरी आल्यानंतर आदूने आजी आप्पा मामा यांच्यासोबत मस्त मस्ती केली आणि मामीने छान असं गरमागरम ताट वाढून आणलं. आम्ही सर्वांनी मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण वगैरे झाल्यानंतर रक्षाबंधनचा कार्यक्रम इथे आम्ही सेलिब्रेट केला. रक्षाबंधन वगैरे झाल्यानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. आम्ही सर्वांनी चहा वगैरे घेतला आणि मग निघालो शेताच्या दिशेने, कारण खूप वर्षापासून शेतामध्ये गेलेलो नव्हतो आणि मस्त सकाळच्या वेळेस गुरंढोरं जे आहेत ते घरी यायच्या दिशेने निघालेले होते आणि आम्ही शेतात जात होतो. वातावरण खूप छान झालेलं होतं, पावसाचं वातावरण वाटत होतं, पण नशीब की पाऊस पडला नाही. शेतामध्ये पोहोचल्यानंतर शेतामध्ये असलेलं हिरवळ आणि आजूबाजूने असलेली ती झाडे मनाला खूप प्रसन्न करून जात होती. आता पोहोचलेलो होतो शेतामध्ये आणि शेतामध्ये गेल्यानंतर सुरुवातीलाच दिसलेली आहेत कणस, म्हणजेच कॉर्न. याला आपण स्वीट कॉर्न नाही म्हणू शकत, फक्त कॉर्न म्हणू शकतो, कारण हे मधुमक्खी नाही आहे. मधुमक्खी जे आपण म्हणतो ना स्वीट कॉर्न, ही ती नाही आहे, ही गावरान कणस आहे. चला आपण आता शेत पाहूयात. हे तुम्हाला दिसत आहेत ते कॉर्न आहेत, म्हणजेच मक्का आहे. मक्याचे कणस आपण म्हणू शकतो, कणीस आहे. आणि हे जे तुम्ही बघता याच्यामध्ये पेरलेली आहेत फुलगोबी आणि ही जी आहे त्या मिरच्यांची झाडं आहेत. बॅक साईडला तुम्ही पाहत असाल तर तिथे कपाशी लावलेली आहे आणि त्याच्यामध्येच लावलेले कापूस आणि या मधल्या पट्टीमध्ये लावलेला आहे कोथिंबीर. आणि हे जे तुम्ही पाहत असाल तर हे आहेत चवळीचे शेंगा. हा भरपूर प्रमाणात इथे चवळी आलेला आहे, पण चवळीच्या शेंगा ज्या आहेत त्या कवळ्या आहेत, त्याच्यामुळे मला जास्त तोडता नाही आल्या. तरीही मनसोक्त इथे कवळ्या निब्बर आणि वाळलेल्या शेंगा तोडून त्याचा आनंद घेतला. आई आणि मी इथे शेंगा तोडत गेलो आणि मग काय शेंगा तोडता तोडता हिरव्या मिरच्यावर लक्ष गेलं. म्हटलं चला ताजी हिरवी मिरची सुद्धा घेऊयात. इथे कवळी हिरवी मिरची घेतली आणि हा फ्लावर जो आहे तो अजून आलेला नव्हता. म्हटलं चला याला थोडंसं मोठं होऊ द्यात, मग याला बघू. शेतामध्ये गेलं की 8 दिवसाची भाजी मिळेल इतका भाजीपाला येतो, कारण इथे बऱ्यापैकी आजूबाजूवाल्यांच्या शेतात सुद्धा पालेभाज्या ज्या आहेत त्या पेरलेल्या असतात आणि असतात ना शेतकरी मित्र म्हणून, तो आपल्या शेतातील काही भाजी वाण म्हणून आपल्या मित्रवाल्यांना देतात. म्हणून शेतात गेल्यानंतर सहजच आपली पिशवी भरेल एवढी भाजी मिळते. आत्ता आपण चाललेलो आहोत समोरच्या शेतामध्ये, त्याच्यामध्ये आहे कपाशी आणि या साईडला आहे ही तूर आणि कपाशी एकत्र पेरलेली आहेत आणि छान असे कपाशीला आता फुलं सुद्धा आलेले आहेत, म्हणजेच दसऱ्यापर्यंत याला पांढरा शुभ्र असा कापूस यायला सुरुवात होईल. भावाने मस्त नर्सरीमधून बेलाचं झाड, कडीपत्त्याचं झाड आणि डाळिंबाचे झाडं इथे लावलेली होती आणि ते छान या पावसाने बहरलेली होती. पुढे निघता गाऱ्यामध्ये पाय एवढे भरत होते की चप्पल घालायचं कामच नव्हतं. आत्ता आपण निघालेलो आहोत मुगाच्या शेंगा आणायला, कारण मुगाच्या शेंगांची कचोरी लई भारी लागते आणि त्याच तोडण्यासाठी आपण चाललेलो आहोत. आणि हा आहे माझा भाऊ, तो जो माझा थोडासा जो व्हिडिओ शूट करतो तोच. आता तुम्ही बघत असाल की या
डाळिंबाच्या झाडाला छोटंसं आहे, पण त्याला डाळिंबसुद्धा लागलेलं आहे. आत्ता हे जे तुम्ही पाहत आहात हे आहे मुगाचं शेत आणि हा जो आहे हा आहे मूग. आणि मुगाच्या शेंगा तोडायला आलेली आहे मी आत्ता, कारण उद्या करायच्या आहे मुगाच्या कचोऱ्या. चला तर परा रपा शेंगा तोडून घेते. शेंगा तर तोडल्या खऱ्या, पण दुसऱ्या दिवशी मात्र बोलणे सुद्धा तसेच झाले, कारण कवळी कोणती वाळलेली ही कळत होती, पण कवळी आणि निब्बर यातला फरक मात्र काही कळत नव्हता. जेवढ्या हातात येतील तेवढ्या सरासरा तोडून घेतल्या, कारण पावसाचं वातावरण होत होतं आणि आदिराही एकटी घरी होती. आणि तुम्ही बघताय की वातावरण किती भारी झालंय ना, मस्त वाटत होतं शेतामध्ये. तुमच्या शेतामध्ये काय काय पेरलंय हे नक्की मला सांगा, आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता आहेत ते सुद्धा मला सांगा. आणि उद्या मी कचोरी कशी बनवणार आहे याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. मग काय, घरी निघालो आणि मग संध्याकाळच झाले. संध्याकाळी जेवण वगैरे आटपल्यानंतर अदू आणि मामा मस्त असे गादीवर लोळलोळ करत गप्पा मारत होते आणि मावशीची व्हिडिओ कॉल चालू होता. मग आजचा दिवस तरी आमचा का गेलेला आहे. चला तर मग उद्या पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घेत राहा.